पाहूयात पुढची बातमी. तिजोरीमध्येच हात साफ. स्थायी समिती सभागृहात पर्स उघडल्यानं खळबळ उडालेली आहे. महापालिकेच्या तिजोरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभागृहातच पर्स उघडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्य लक्ष्मी भाटिया यांच्या पर्सची चेन बैठक संपल्यानंतर उघडी आढळल्यानं सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. बैठक संपल्यानंतर भाटिया जेवणासाठी बाहेर गेल्या. परत आल्यावर पर्स उघडी सापडली. त्यामुळे छेडछाडीचा त्यांना संशय आहे. सीसीटीव्ही नसल्यानं घटनेची खात्री करणं कठीण झालेलं आहे. MS विभाग आणि सुरक्षा विभाग आणि पोलिसांना त्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. तर स्थायी समिती सभागृहामध्ये चोरीचा हा पहिलाच प्रकार घडलेला आहे. स्थायी समिती म्हणजे महापालिकेची तिजोरी मानली जाते. याच ठिकाणी असा प्रकार होत असेल तर सुरक्षेबद्दल काय म्हणायचं, असा संतप्त सवाल लक्ष्मी भाटिया यांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान मनसे गटप्रमुख यशवंत किल्लेदार यांनी देखील या घटनेवरून पालिकेला खडे बोल सुनावलेले आहेत. नंतर आम्ही सगळे जेवायला जातो त्यावेळेस तिकडे माझी पर्स होती. आतमध्ये काही स्टाफ होता. माझ्या पर्समधून 20,000ची कॅश कोणीतरी पर्स ओपन करून काढून घेतली. याबद्दल MS डिपार्टमेंटच्या मॅडम आहेत, त्यांच्याशी MS त्यांना आम्ही भेटलो. त्यांना सगळी घटना सांगितली. त्या तिकडे अवेलेबल होत्या. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की आपण आपल्या स्टाफवरती चेक करा, या CCTV फुटेजेस बघा. पण तिकडे CCTV कॅमेरेज नाही आहे, त्यामुळे त्या गोष्टीची काही शहानिशा त्यांना करता येत नाही आहे. त्याच्यानंतर तिथे सिक्युरिटी डिपार्टमेंटचे अधिकारी आले, पोलीस अधिकारी आले. त्यांच्याकडे आम्ही आता तक्रार दिलेली आहे. पुढील तपास करतात. पालिकेच्या अर्थकारणावर शिक्कामोर्तब होतो किंवा तिथे बजेट सँक्शन होतं, अशा सभागृहामध्ये जर चोरी व्हायला लागली तर ती महानगरपालिका प्रशासनाच्या दृष्टीने नामुष्कीची गोष्ट आहे. अशा घटना घडता कामा नाहीत. पण जर ती घडलेली असेल किंवा आहेच म्हणजे, तर त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण त्या प्रिमायसिसमध्ये रिस्ट्रिक्टेड लोकांनाच प्रवेश असतो. ती लोकंसुद्धा ठरलेली असतात. अशा ठरलेल्या लोकांना जर तिथे प्रवेश असेल तर मग मला वाटतं की ही चौकशी होणं गरजेचं